नमस्कार. संगीताच लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे सलवारचे कटिंग करणार आहोत. तर इथे मी सलवारचे कापड आहे ते 2 मीटर आहे. दोन्ही कापड 2-2 मीटर आहेत आणि इथे एकाच मापाचे 2 सलवार कटिंग करायचे आहेत. तर सलवारची पूर्ण उंची आहे 38 इंच, बॉटम आहे 14 आणि सीट घेर आहे 48 इंच. त्याच्या मापाने इथे आपल्याला मापे टाकायचे आहेत आणि कटिंग करायचे आहे. तर पहिल्यांदा इथे मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करणार आहे. तर इथे मी कापड आहे तो उलट्या साईडून फोल्ड करून घेते, डबल फोल्ड करून घेते. अशा प्रकारे व्यवस्थित कापड फोल्ड करायचा. त्याच्यानंतर इथे मापे टाकून घ्यायचे आहेत. बंद साईड आपल्या साईडला घेतली. इकडून बंद आहे आणि इकडच्या साईडून ओपन आहे. डबल फोल्ड करून घेतलेले आहे, म्हणजे इथे 4 लेयर आलेले आहेत कपड्याचे. आता इथे मी कापड कमी जास्त असतो तर मी इथे सरळ करून घेते चॉक मारून. इथे पूर्ण उंचीमधून नेप्यासाठी 6.5 इंचाचा वरचा नेपा आहे. तर 38मधून पूर्ण उंची 38 आहे, तर त्याच्यामधून इथे 6.5 इंच बेल्टसाठी कट करायचे आहे 38मधून. पहिल्यांदा इथे मी नॉट्स बनवण्यासाठी 1.5 इंचाचे माप टाकून घेते. सलवारमधील दोरी बनवण्यासाठी इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि सरळ रेष आखून घेतली. आता इथे मी 38मधून 6.5 इंच मायनस केले. 6.5 इंचाचा बेल्ट बनवायचा आहे वरच्या साईडचा. तर इथे मी 39 इंच घेतले. 38 इंचाचा सलवार आहे. वरच्या साईडला शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल आणि अर्धा इंच मी जास्त घेतले. परत उंचीमध्ये कमी नको पडायला आणि अर्धा इंच जास्त झाले तर एवढा काही फरक पडत नाही. इथे मी बॉटमसाठी खालच्या साईडला 1.5 इंच वाढवून घेतले. इथे बॉटमचे माप टाकायचं आहे. बॉटम आहे 14, तर इथे मी 7 इंच घेतले प्लस 1 इंच. इथे 7 इंचावर माप टाकून घेतले, 1 इंच मार्जिनचे. आता इथे आपल्याला आसनचे माप टाकायचं आहे. तर सलवारची आसनची उंची आहे ती 8 इंच तयार आहे, प्लस 1 इंच घेतले. इथे खालच्या साईडला 2 इंचावर माप टाकून घेतले. आता इथून आपल्याला अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची आहे. जिथे आपण 2 इंचावर माप टाकून घेतलेले आहे तिथे सरळ जोडून घेतले आणि इथे अशा प्रकारे गोलाकार काढून घ्यायचा थोडासा. आता इथे मी वरच्या साईडच्या नेप्याचे माप टाकून घेणार आहे. तर इथे मी 1 इंचावर माप टाकते. वरच्या साईडला काठ आहे, तर आहे तसाच फोल्ड करून घ्यायचा. त्याच्यासाठी इथे मी 1 इंच घेतले. नाहीतर वरच्या साईडला काठ नसेल तर 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे वरून फोल्ड करण्यासाठी. आता इथे आपल्याला 48चा चौथा काढायचा आहे. 12 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 1 इंच शिलाईमध्ये जाईल. सीट घेर आहे 48. आता इथे नेपा उंचीचे माप टाकायचं आहे. 6.5 इंचाची नेपा आहे, तर इथे मी अर्धा इंच जास्त घेतले, शिलाईमध्ये जाईल खालच्या साईडला. 7 इंचावर माप टाकून घेतले. इथून सरळ रेष आखून घ्यायची. इथून देखील 7 इंचावर माप टाकायचं आहे. इथे सरळ रेष आखून घेतली. इथे मी परत एकदा चेक करून घेते आणि इथून आपल्याला सरळ रेष आखून घ्यायची आहे. अशा प्रकारे इथे मी नेप्याचे वरच्या साईडचे माप टाकून घेतलेले आहे. इथे मी नेपा कटिंग करून घेते आणि एक्स्ट्राचा जो मधल्या साईडला कापड आहे तो मी इथे आसनच्या पुढच्या साईडला जोडून घेणार आहे. इथे उलट्या साईडून चॉक मारून घेतला. आता इथे आपल्याला बॉटमच्या साईडून कटिंग करायचं आहे. सलवारचा कापड कमी वेस्ट नको जायला, त्याच्यासाठी इथे मी हा जो एक्स्ट्रा कापड आहे तो पुढच्या साईडला जोडून घेणार आहे.
याच्यामध्ये अजून 2 ते 3 प्लेटा एक्स्ट्रा येतील. इथे मी अशा प्रकारे ठेवून घेतले. इथे पिना लावून घ्यायच्या. इथे मी बेल्टसाठी जे माप टाकलेले होते ते सरळ रेष आखून घेतली आणि आसन 9 इंच घेतलेले होते ते इथे पुढच्या साईडला माप टाकून घ्यायचे. अशा प्रकारे सरळ रेष आखून घेतली. इथून 2 इंचावर माप टाकायचे आणि अशा प्रकारे जोडून घ्यायचे. इथून गोलाकार काढून घ्यायचा. अशा प्रकारे इथे मी जो एक्स्ट्राचा कापड होता तो पुढच्या साईडला यूज केलेला आहे. म्हणजे आपला सलवारचा कापड वेस्ट नको जायला. इथे वरच्या साईडला एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करून घ्यायचे. आणि इथे मी दुसरा कापड आहे तो डबल फोल्ड करून उलट्या साईडून ठेवून घेतला. आता इथे जे सलवारचे कटिंग करून घेतलेले आहे ते अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. बंद साईड आपल्या साईडला घेतलेली आहे. इथे कटिंग करून घेते. इथे देखील जो कापड उरतो तो देखील मी पुढच्या साईडला ठेवून घेणार आहे. अशा प्रकारे इथे दोन्ही सलवारचे इथे मी कटिंग करून घेतलेले आहे. इथे पुढच्या साईडला जोडून घ्यायचे अशा प्रकारे. इथे मी पुढच्या साईडला अर्धा इंच कापड जास्त ठेवलेलं आहे कारण इथे मी अशा प्रकारे पुढच्या साईडला फक्त ठेवून घेतलेले आहे. त्याच्यासाठी शिलाईमध्ये अर्धा इंच जाईल. आणि नाडीसाठी आपण जे वरच्या साईडला चॉक मारलेला आहे तो जॉईंट झाल्यानंतर कटिंग करून घेईन. इथे मी उलट्या साईडून चॉक मारून घेते म्हणजे आपल्याला स्टिचिंग करतेवेळी पटकन समजते उलटी साईड कुठली आहे ती. अशा प्रकारे इथे दोन्ही सलवारचे कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.